नमस्ते एव्हरीवन. माझा चव्हाण केमिस्ट्री क्लासेस कडून सगळ्यांना वॉर्म वेलकम या सेशन मध्ये. माझं नाव आहे यशवंत चव्हाण. दुपारी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आम्ही रिगार्डिंग ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण ज्या नवीन चालू करतोय, तर काय आहे नेमकं हे नीट जेई फाउंडेशन याच्या बाबतीमध्ये माहिती करून घेण्यासाठी आज सगळेजण या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. हे सेशन पुढे नेण्या अगोदर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ह्या सेशनची जी काही लिंक आहे ती तुमच्या मित्रांना, मित्रपरिवाराला वगैरे पाठवा. कारण ज्या काही गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत ह्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाच्या आहेत. बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की सर ऑलरेडी फाउंडेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहेत, मग हे नवीन काय आहे किंवा आम्ही का जॉईन करायचं, आम्ही जर ऑलरेडी फाउंडेशन जॉईन केलेलं असेल तरी सुद्धा. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी ती लिंक सगळ्यांना शेअर करावी, म्हणजे जेणेकरून आपण लगेच पुढच्या पार्टमध्ये जाऊयात, पुढच्या पार्टला हात घालूयात. नीट जेई फाउंडेशन ची गरज काय आणि हे कशासाठी करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की हाऊ दिस नीट जेई फाउंडेशन इज डिफरंट दॅन अदर फाउंडेशन्स विच आर गोइंग ऑर. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की मी सुरुवातीला सगळ्या गोष्टी मी माझ्या साईडनं क्लिअर करतो, जेणेकरून तुमच्या डोक्यातले बरेच जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सॉल्व्ह होतील आणि नंतर आपण क्वेश्चन अँड आन्सर सेशन पण घेणार आहेत. शेवटी ज्या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण डिस्कस करूयात. तर बऱ्याच प्रश्नांचं संकलन करून सगळे प्रश्न एकत्रित करून आपण पुढे जातोय. हाऊ दिस नीट जेई फाउंडेशन इज डिफरंट दॅन अदर फाउंडेशन्स. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला मागच्या 10 ते 11 वर्षांमध्ये आलेला जो काही अनुभव आहे, नीट आणि जेई सारख्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये 10th स्टँडर्ड मध्ये खूप चांगले मार्क्स असून, म्हणजे अक्षरशः एनटीएससी वगैरेला क्वालिफाय होऊन सुद्धा एखादा विद्यार्थी पर्टिक्युलर कॉलेज मिळू शकत नाही. याच्या पाठीमागे रिझन काय? एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या समोर हे पॉइंट्स मी मांडतोय, याचा यात किंचितही अर्थ असा नाहीये की तुम्ही ज्या फाउंडेशनला जॉईन आहात किंवा जे फाउंडेशन तुम्ही करत आहात याचा काही फायदा वगैरे नाही, याचा बिलकुलही काही संबंध नाही. हे फाउंडेशन कम्प्लिटली वेगळं आहे आणि मी तुम्हाला अश्युअर करतो की जे एक्झिस्टिंग फाउंडेशन, एक्झिस्टिंग तुमचे क्लासेसचे जे काही कोचिंग असतील 8th, 9th आणि 10th चे, त्याला हे नीट जेई फाउंडेशन सपोर्टिंग असेल, हा तुम्हाला मी विश्वास देऊ इच्छितो या ठिकाणी. आणि जे कुणी विद्यार्थी याला अप्रोच होणार आहेत किंवा जे ह्या स्ट्रीम मध्ये राहणार आहेत त्या सगळ्यांसाठी मला सांगायला आवडेल की तुम्हाला ही गोष्ट 11th-12th मध्ये गेल्यानंतर खूप जास्त महत्वाची वाटेल. कारण आमच्याकडे बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा पूर्वानुभव सांगतोय की सर आमचं फाउंडेशन असतं तर आम्ही निश्चितच आणखी कुठल्या तरी चांगल्या कॉलेजला लागलेलो असतो. आजच दुपारी एक उत्कर्ष भालेराव म्हणून माझा विद्यार्थी आहे, त्याच्यासोबत माझं डिस्कशन झालं. उत्कर्ष जर आला असेल तर उत्कर्ष थोडासा हाय पाठव बेटा मला, ठीक आहे. ह्या सेशन मध्ये मी मराठी आणि हिंदी ह्या दोन गोष्टी, ह्या दोन भाषा वापरतोय. तर मराठी सोबत सगळेजण कम्फर्टेबल आहात? मला प्लीज कमेंट्स मध्ये सांगा, म्हणजे असं आपण असंच पुढे जाऊयात. एकतर थंब दाखवा किंवा कमेंट मध्ये सांगा, चालेल. कुणी असं आहे की ज्यांना मराठी बिलकुल कळत नाहीये किंवा मराठीमध्ये पुढे गेलं तर त्यांना कळणार नाही, अडचण येईल? नाही, ठीक आहे. तर आपण मराठीमध्ये पुढे जाऊयात. नीट जेई फाउंडेशन मध्ये बाकीच्या फाउंडेशनच्या कंपॅरिझन मध्ये बाकीच्या फाउंडेशन जे काही आहेत त्या ठिकाणी बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या 8th, 9th आणि 10th लेवलला, होमी भाभा असेल, त्याच्यानंतर एनटीएससी असेल, एमटीएससी असेल, ह्या परीक्षा टार्गेट केल्या जातात. त्या टार्गेट करत असताना प्रत्येक एक्झामचं जे काही सिलेबस आहे त्या सिलेबस कंटेंट वेगवेगळा आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर त्या एक्झामची प्रिपरेशन करत असताना काहीतरी, आता प्रत्येक एक्झाम आहे त्याचं काहीतरी एक व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यू मध्ये त्याला त्या टीचर असेल किंवा स्टुडंट असेल त्याला त्या सिलेबस बाउंडिंग पुढे जावं लागत. बट ज्या विद्यार्थ्याचं टार्गेटच पुढे एम्स किंवा IIT आहे किंवा गव्हर्नमेंट मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्या विद्यार्थ्यांना तेवढा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा सराव होत नाही किंवा त्या लेवलला त्यांचा अभ्यास 8, 9, 10th मध्ये पोहोचत नाही. मग या बाकी सगळ्या स्कॉलरशिप एक्झाम्स वगैरे ज्या काही असतील त्या क्वालिफाय होऊन सुद्धा इकडे त्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आफ्टर 12th. याचे काही रिझन्स आहेत. नंबर 1, सिलेबस.
जो काही सिलेबस त्यांचा 8, 9, 10 आहे त्याच्या पुढच्या स्लाइडवर मी सिलेबसवर येणारच आहे. त्याच्यामध्ये इत्यंभूत सगळ्या गोष्टी आपण त्या सिलेबसच्या बाबतीमध्ये बघणार आहोत की हा सिलेबस जो आहे हा 11th 12th स्टँडर्डचा जो काही सिलेबस आहे हा नेमका कसा आहे आणि त्याचा 8, 9, 10 सोबत रिलेशन काय. जर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ कळला तर आपल्याला या फाउंडेशन मध्ये आपण एक्स्ट्रा काय करणार आहेत ह्या गोष्टी खूप जास्त क्लिअर होतील. नंबर 1 हा सगळ्यात पहिला पॉइंट मी या ठिकाणी टाकलेला आहे, फाउंडेशन बेस्ड ऑन नीट जेईई सिलेबस. म्हणजे तुम्ही 8th मध्ये असाल, 9th मध्ये असाल किंवा 10th मध्ये असाल तर तुमचा जो काही सिलेबस आहे त्या स्टँडर्डचा, इन केस आपण सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघूयात, 8th स्टँडर्डचा एखादा विद्यार्थी आहे तर त्या 8th स्टँडर्डला जो काही सिलेबस त्याचा आहे तो तर कम्प्लीट होणारच आहे. त्या सिलेबस सोबत ज्या नीट जेईई एक्झाम्सला त्या सिलेबस पैकी कुठल्या पार्टवर प्रश्न येऊन गेलेत हे जर विद्यार्थ्याला आज 8वी मध्ये 8th स्टँडर्ड मध्ये कळत असेल तर तो विद्यार्थी त्या पॉइंटकडे, त्या कॉन्सेप्टकडे खूप वेगळ्या अँगलनं बघायला लागतो. हा सगळ्यात मोठा बेनिफिट या फाउंडेशनचा विद्यार्थ्यांना होणार आहे. दुसरी गोष्ट, जो टेस्ट पॅटर्न आहे, आपण ज्या टेस्ट घेणार आहोत ह्या फाउंडेशनच्या जो काही पिरियड असेल त्या पिरियडमध्ये ज्या काही टेस्ट विद्यार्थ्यांच्या होणार आहेत या टेस्ट सुद्धा आपण नीट जेईई पॅटर्न म्हणजे 11th मध्ये जाण्याच्या अगोदरच आपल्या विद्यार्थ्यांना 8th, 9th आणि 10th मध्ये नीट जेईईचा नेमका पॅटर्न काय असतो हे माहित होणार आहे. तुम्हाला नवल वाटेल सगळ्यांना की 11वी मध्ये आल्यानंतर बरेच पालक, बरेच विद्यार्थी विचारतात की सर नेमका पॅटर्न काय एक्झामचा. ज्या विद्यार्थ्याला त्या एक्झामसाठी तयारी करायची आहे, जर तो विद्यार्थी आधीच प्रिपेअर्ड असेल मेंटली आणि त्याच्या स्टडी वाईज सुद्धा, तर तो विद्यार्थी निश्चितच ऑल इंडिया लेवलच्या ज्या काही ह्या दोन एक्झाम्स आहेत नीट आणि जेईई यांच्यासाठी तो 8, 9, 10th मध्येच तयार होऊन जाणार आहे. तर ही एक मेंटॅलिटी आहे. म्हणजे जो न्यूनगंड, म्हणजे मी असेल, माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा तर जास्तच वयाचे सगळे पॅरेंट्स आहेत, आपल्या वेळेस जे काही आहे या अशा एंट्रन्स एक्झामचा पगडाच नव्हता. डायरेक्ट बोर्डच्या मार्कावर सिलेक्शन व्हायचं, जे काही पर्सेंटेज पडायचे. पण आता हा बोर्डचा सिलेबस वेगळा, बोर्डच्या एक्झाम पद्धती वेगळी आणि ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आता डायरेक्ट आपली कॉम्पिटिशन ही नॅशनल लेवलला पोहोचलेली आहे. आणि नॅशनल लेवलला जर चांगलं परफॉर्म करायचं, मला सांगायला आवडेल आमच्या पूर्ण टीमचा एकच पर्पज आहे, हे फाउंडेशन चालू करण्याच्या, म्हणजे सगळ्या गोष्टी पुढे नेण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, 11वी 12वी मध्ये डेव्हलप होणारा विद्यार्थी आणि 8, 9, 10th मध्ये डेव्हलप होऊन 11वी 12वीत आलेला विद्यार्थी हा खूप मोठा फरक आहे. यांचे सिलेक्शन्स मध्ये, यांच्या रँकिंग मध्ये खूप मोठा फरक आहे. मग आपल्याला जर ऑल इंडिया रँक्स, माझं तर एम आहे की ऑल इंडिया सिंगल डिजिट रँक आपल्याला आणायचा आहे. आणि ही फाउंडेशनची गरजच त्याच्यामुळे वाटतेय. आणि त्या फाउंडेशनच्या गरजेमुळेच आज आपण जे कोणी इथे आलेला आहात हे आपल्या प्रिव्हियस इयर जे काही स्टुडंट किंवा पॅरेंट्स आहेत यांच्या रेफरन्सनच आलेला असेल किंवा त्यांच्याच घरातले लोक असाल की तुमच्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला या गोष्टीची तेवढी गरज वाटली म्हणून आपण आज ह्या फाउंडेशनच्या सेमिनारला, वेबिनारला प्रेझेंट आहोत. कारण हे खूपच महत्वाचे पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतर हे स्टडी मटेरियल आपण जे काही यूज करणार ह्या फाउंडेशन मध्ये, हे स्टडी मटेरियल सुद्धा त्याच दर्जाचं असेल जे 11th 12th मध्ये लागणार आहे. याचे जे काही मॉड्यूल्स असतील, मॉड्यूल म्हणजे याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात ज्याचा सराव त्यांना करून घेतला जातो त्यांच्याकडून. तर सगळ्यात महत्वाची चौथी गोष्ट यामध्ये आहे एमसीक्यूचं ट्रेनिंग. मी एमसीक्यू प्रॅक्टिस नाही लिहिली या ठिकाणी, मी हा प्रॅक्टिस हा शब्द मुद्दामून या ठिकाणी वगळलाय. इथे मी ट्रेनिंग हा शब्द टाकलेला आहे कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे ऍप्लिकेशन आधारित असतात. म्हणजे तुमच्या कॉन्सेप्ट तुम्ही ज्या शिकणार आहेत या कॉन्सेप्ट तुम्हाला समजणं आणि नंतर त्या कॉन्सेप्ट तुम्ही त्या एमसीक्यू साठी रिकॉल करणं किंवा तिकडे अप्लाय करणं, हा खूप महत्वाचा बेनिफिट तुम्हाला ह्या नीट जेईई फाउंडेशन मध्ये भेटणार आहे. तर त्यापैकी हे 4 मुद्दे जर क्लिअर झालेले असेल तर आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊयात. हे सगळे 4 मुद्दे सगळ्यांना क्लिअर झाले? हाऊ दिस फाउंडेशन इज डिफरंट दॅन अदर फाउंडेशन्स? प्लीज सांगा. ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण पुढच्या स्लाइडवर जातोय की या फाउंडेशन मध्ये कुठल्या पद्धतीचा सिलेबस, जर विद्यार्थी तुमच्या बरोबर असतील तर विद्यार्थ्यांनाही घेऊन बसा. विद्यार्थी हा सेमिनार बघत असेल तुम्ही पालकांना सुद्धा घेऊन बसा. यामध्ये मी डिस्कस करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे या प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी, तुमच्या करिअरसाठी खूप जास्त मॅटर करणार आहे, खूप जास्त महत्वाची राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 8 चे जे काही केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत हे मी या ठिकाणी वेगळे काढलेले आहेत. मी थोडंसं बाजूला होतो आणि हे चॅप्टर्स तुम्ही बघून घ्या.
या प्रत्येक चॅप्टरचा संबंध तुमच्या 11-12 मध्ये आणि तुमच्या नीट आणि जेईच्या सिलेबस मध्ये येणार आहे. म्हणजे हे सिंथेटिक फायबर्स अँड प्लास्टिक हा जो चॅप्टर आहे हा पॉलिमर नावाने ओळखला जातो. हा पॉलिमर्स नावाने ओळखला जातो. ठीक आहे. त्यानंतर मेटल्स अँड नॉन मेटल्स हा चॅप्टर जो येतो मटेरियल्स मध्ये, हा मेटल्स नॉन मेटल्स 10th स्टँडर्ड मध्ये गेल्यानंतर आणखी थोडासा हाय लेवलला चालला जातो. त्याचं इंट्रोडक्शन 8th मध्ये होतं. तर आम्ही 8th आणि 9th आणि 10th मध्ये जेवढा काही याचा पार्ट येणार आहे तेवढा ह्या विद्यार्थ्यांना पचेल ह्या पद्धतीने शिकवणार आहे. म्हणजे 11th स्टँडर्ड मध्ये गेल्यानंतर मेटल्स अँड नॉन मेटल्स त्यांना ऑलरेडी क्लिअर झालेला असेल, फक्त तिकडे ऍप्लिकेशनचा सराव होईल. आणि या सेमिनारमध्येच मी तुम्हाला डिक्लेअर करतो, या सेमिनारमध्ये ज्या काही गोष्टी म्हणजे या फाउंडेशन मध्ये ज्या काही गोष्टी होणार आहेत, 11th ला गेल्यानंतर ह्या फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांची बॅच कम्प्लिटली वेगळी असणार आहे. म्हणजे बाकीच्यांपेक्षा जास्त पळणारे किंवा जास्त स्ट्रॉंग लोक घेऊन आम्ही पुढे जाणार आहेत. आणि हेच उद्दिष्ट आहे. जर आम्हाला ऑल इंडिया रँक जर मिळवायचा आहे, सिंगल डिजिट रँक जर आणायचा आहे, तर त्या केपेबिलिटीचे स्टुडंट तयार करणं हे आमचं स्वतःचं काम आहे, असं समजून ह्या फाउंडेशनकडे आपण वळालेलो आहोत. ठीक आहे. तर आणखी एक बेनिफिट ह्या फाउंडेशनला शिकवणारे जे काही टीचर्स आहेत हे ऑलरेडी 11-12 ला शिकवणारे टीचर्स आहेत. नीट आणि जेईला शिकवणारे टीचर आहेत. म्हणजे यांच्या फाउंडेशन शिकवण्याचा पूर्ण पार्ट वेगळा आहे. यांच्या फाउंडेशन शिकवण्याचा एक अँगल कम्प्लिटली वेगळा असणार आहे. कारण हे ऑलरेडी 11-12 मध्ये त्या कॉन्सेप्टला डील करत असल्यामुळे त्याचा इकडे काय रेफरन्स आहे आणि त्यांना 8th स्टँडर्डच्या सिलेबस मधून, 9th स्टँडर्डच्या सिलेबस मधून, 10th स्टँडर्डच्या सिलेबस मधून कुठला पार्ट नीटला किंवा जेईला येऊन गेलाय तो जर आज कळाला, आज माहित झाला, तर त्या विद्यार्थ्याला एक कॉन्फिडन्स लेवल सुद्धा त्याची वाढलेली असेल आणि तो म्हणेल वाव ये तो बहुत बढ़िया है. ठीक आहे. हा एक पार्ट आहे. म्हणजे जवळपास नीट जेईला आलेले काही एमसीक्यू सुद्धा आपण ह्या फाउंडेशन मध्ये त्यांचे कव्हर करून घेणार आहेत. म्हणजे आज त्या विद्यार्थ्याला माहित असेल की मला आयुष्यात काय करायचंय आणि मी अप्रोच कसं केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना. तर हे सगळे चॅप्टरची लिस्ट आहे, हे ऑलरेडी सगळ्यांकडे आहे. फक्त या फाउंडेशन मध्ये जो विद्यार्थी सध्या 10th ला आहे त्या 10thच्या स्टुडंटचे आपण 8th ऍज वेल ऍज 9thचे चॅप्टर सुद्धा कव्हर करणार आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू फाउंडेशन जे त्यांना 11-12 ला कामाला येणार आहेत ते 8th-9th मध्ये लपलेले आहेत. तर ते पॉइंट सुद्धा त्यांचे जर क्लिअर झाले तर तो विद्यार्थी सहज कुठलीही अवघड गोष्ट किंवा कुठलीही डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन पचवू शकतो. हा सगळ्यात मोठा बेनिफिट याच्यामध्ये राहणार आहे. त्यानंतर सहज पडणारा आपल्याला प्रश्न आहे की सर आता आमचे ना स्कूलचे क्लासेस सुद्धा असतात. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आमचे स्कूलचे सुद्धा क्लासेस किंवा स्कूल सुद्धा असतं. नंबर 2, आम्ही त्यासाठी त्या सिलेबस कव्हर करण्यासाठी काहीतरी क्लासेस जॉईन केलेले आहेत, ते सुद्धा असतात. काहींनी ह्या क्लासेसच्या ऐवजी फाउंडेशन जॉईन केलेलं असतं, हे सुद्धा तुमचं सुरू आहे, ऑन गोईंग आहे. मग या नीट जेई फाउंडेशन साठी आपण वेळ कसा काढणार? तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की स्कूलिंग आणि क्लासेस किंवा फाउंडेशनला डिस्टर्ब न करता आपण या वेळा ज्या ठरवलेल्या आहेत ही 6 ते 7 ची जी इव्हिनिंगची वेळ आहे. शक्यतो बऱ्याच लोकांची फाउंडेशनची ही वेळ आहे, पण ती फ्रायडे, सॅटरडे आणि संडे या 3 दिवसांमध्ये शक्यतो ह्या वेळा आहेत. म्हणून आपण हे 3 दिवस वेगळे चॉईस केलेले आहेत जेणेकरून तुमचं बाकीचं कुठलंच पार्ट मिस होऊ नये किंवा त्याला तुम्हाला स्किप करावं लागू नये. आता याचे 2 बेनिफिट आहेत की इन केस जर मंडे, ट्युजडे, वेनसडे मध्ये क्लासेस असतीलच तर मग काय तर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. पुढे गेल्यानंतर मी सांगणारच आहे की याचे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपण विद्यार्थ्यांना नंतर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणजे आपले जे काही ऍप्स आहेत या ऍप मध्ये विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर तर करतात येणारच आहेत, त्याबरोबर त्यांना रेकॉर्डेड लेक्चरची सुद्धा सुविधा आहे. म्हणजे इन केस त्यांचं नेटवर्कमुळे कुठल्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये हे लेक्चर जर मिस झालं तर त्यांचं ते मिस झालेलं लेक्चर परत रिकव्हर करता यावं आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत परत त्यांना ट्यून करता यावं यासाठी आपण ते रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा ऍपमध्ये ठेवणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा ते रिवाइजही करू शकतात आणि मिस जर झालं तर ते कम्प्लीट करू शकतात. तर हा सगळ्यात मोठा बेनिफिट. तर हा 1 तासाचा जो पिरियड आहे म्हणजे याच्यामध्ये 50 ते 55 मिनिट लेक्चर होईल, याच्यामध्ये गॅप दिला जाईल. मग यामध्ये साधारणतः एक प्रश्न जो तुमच्या वतीनं विचारला जाणार आहे की सर ठीक आहे हे चव्हाण केमिस्ट्रीमध्ये चालू आहे म्हणजे तुमचं नेहमी नक्कीच हे केमिस्ट्री फाउंडेशन आहे, मग बाकीच्या विषयांचं काय? बरोबर आहे. आणि त्यांच्या वेळा कशा असतील, राईट? तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ किंवा बायोलॉजी या विषयांसाठी
या विषयांसाठी ह्या ज्या काही वेळा आहेत ह्या आपण स्वतःहून कोऑर्डिनेट करून घेतोय बाकीच्या विषयांच्या क्लासेस सोबत. म्हणजे ही पहिली वेळ असेल की ज्या ठिकाणी तुम्ही सेपरेट केमिस्ट्री, सेपरेट फिजिक्स, सेपरेट बायोलॉजी, सेपरेट मॅथ्स शिकणार आहात. त्यांच्या एक्सपर्ट्स कडून, त्या फील्डमध्ये केमिस्ट्रीसाठी डेडिकेटेड असणाऱ्या टीचर कडून केमिस्ट्री शिकलं जाणार आहे. तिकडे फिजिक्ससाठी डेडिकेटेड असलेल्या टीचर कडून, त्या फॅकल्टी कडून फिजिक्स शिकलं जाणार आहे, जे ऑलरेडी नीट जेईला शिकवतात असे लोक तुम्हाला शिकवणार आहेत. म्हणजे नक्कीच याची लेवल सुद्धा चांगली असेल. तर आपण काय करतोय, फिजिक्स आणि केमिस्ट्रीला मध्ये ठेवून, फिजिक्स आणि केमिस्ट्री, तर केमिस्ट्रीचा हा वेळ आहे, मी याला फ्लो मध्ये लिहितो, केमिस्ट्री 6 to 7. तर हा 6 to 7च्या ऐवजी आपण याला 650 करणार आहेत. मी थोडस स्क्रीन मधून बाजूला सरकतो म्हणजे विद्यार्थ्यांना हे बघायला अडचण येणार नाही. ठीक आहे, हा 6 to 7. तर याला आपण 650 पर्यंत करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय होईल, याला एक 10 मिनिटाचा गॅप भेटेल दुसऱ्या लेक्चरमध्ये आणि ह्या लेक्चरमध्ये. केमिस्ट्री, यानंतर फिजिक्स असेल ते शार्प 7 वाजता चालू होईल. म्हणजे आपण 7 वाजेच्या अगोदर हे बंद करू. म्हणजे काय होईल की या ठिकाणी आपल्याला लिहितानाच आपण 650 पर्यंत लिहूयात. 50 मिनिटाचं ते 55 मिनिटाचं लेक्चर होईल. 7 ते 7:50 एक लेक्चर असेल आणि बायोलॉजी 8 ते 8:50 या वेळेमध्ये लेक्चर असेल. म्हणजे 50 ते 55 मिनिटाचं लेक्चर आहे. या एज ग्रुपसाठी थोडस चांगलं लेक्चर असतं. म्हणजे कंटेंट सुद्धा चांगला दिला जातो, खूप कमी किंवा खूप जास्तही होत नाही. आणि सोबत आपण मॅथ्सचं लेक्चर याला ऑब्लिक ठेवू शकतो. एक तर 8 ते 8:50 किंवा या लेक्चरच्या अगोदर 5 ते 5:50 इथे मॅथ्स ऑब्लिक बायोलॉजी. म्हणजे काय होईल की एका वेळेमध्ये त्यांना हे ऑनगोईंग सगळे विषय शिकता येईल, एका रुटीन मध्ये शिकता येईल. ओके, हा. तर याच्यासाठी जे काही फॅकल्टीज आहेत किंवा जे हे फाउंडेशन घेणार आहेत ते आम्ही लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांसमोर ते नावं सांगूच, कारण आणखी बाकी सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही. पण काही लोकांसोबत आम्ही अप्रोच केलेला आहे, काही फॅकल्टी सोबत अप्रोच केलेलं की तुम्ही तुमचं फाउंडेशन सुरू करा, जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना हे लिंक्ड असेल. आणि ह्या प्रत्येकामध्ये इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी असल्यामुळे काय होतं की इथे प्रत्येक जण हा स्वतः करणारा शिक्षक आहे, स्वतः करणारी फॅकल्टी आहे. त्याच्यामुळे याच्यामधली त्याची इन्व्हॉल्वमेंट सुद्धा जास्त असते. आणि याच्यामध्ये जर 1 वर्ष काम नाही केलं तर त्या क्लासला परत कुणी जाणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा निष्ठावंत आणि त्या गोष्टीसाठी डेडिकेटेडच तुम्हाला भेटेल. ठीक आहे, तर केमिस्ट्री पुरतं मी बोलतोय. बाकीच्या विषयांचं त्या फॅकल्टी सोबत तुम्हाला डिस्कस करावं लागेल आणि त्या फॅकल्टी सोबत तुम्हाला चर्चा करून बाकीच्या गोष्टी ठरवावं लागतील. फक्त जे टाइमचं सिंक्रोनायझेशन हे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो त्याच्यामध्ये, टाइम सिंक्रोनायझेशन. बाकी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस फॅकल्टी कुठलंही एकत्र करायचं किंवा वेगवेगळं करायचं, टाइम जर सिंक्रोनाइज असेल तर सगळं त्यांना व्यवस्थितच करता येणार आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं शेड्यूल बद्दल क्लिअरिटी झाली सगळ्यांना. शेड्यूल बद्दल एकदम सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या त्या, कारण हा शेड्यूल सगळ्यात महत्वाचा पार्ट होता याच्यामध्ये, की कसं कसं घेतलं जाईल, कुठल्या पद्धतीने घेतलं जाईल. ओके, थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही विचारत असतो रिस्पॉन्स भेटत नाही. ठीक आहे, हे फाउंडेशन सगळ्यात महत्वाचा पॉइंटवर आलेलो होतं आपण, सगळ्यात महत्वाची स्लाइड. सर हे ऑनलाईन आहे, सध्या तर ऑनलाईनच आहे, पण नंतर जेव्हा ऑफलाईन क्लासेस सुरू होतील तेव्हा काय. तर सगळ्यांना ही गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की हे जे काही फाउंडेशन आपण केवळ एकाच गोष्टीसाठी करतोय की विद्यार्थ्यांचा बेस चांगला व्हावा. जो विद्यार्थी त्याच्या बोर्डचे क्लासेस करतोय, स्कूलिंग करतोय, त्याच्यानंतर त्याचे काही फाउंडेशनचे क्लासेस असतील, हे सगळं करून तो परत 3ऱ्या किंवा 4थ्या क्लासला जाऊन धावपळ करून ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकणार नाही. जो आपला मानस आहे ह्या गोष्टीच्या पाठीमागचा, त्यांना डेव्हलप करणं, म्हणजे डेव्हलप करून त्यांना 11वी-12वी मध्ये त्या स्पर्धेमध्ये टाकणं, जे ऑल इंडिया लेवलचे कॉम्पिटिशन आहे. तर सगळ्यांना मी एक सांगू शकतो की या ठिकाणी हे फाउंडेशन फक्त आणि फक्त ऑनलाईनच राहणार आहे. या सगळ्या गोष्टी ऑनलाईन चालतील. फक्त याचे डाऊट्स जे आहेत, या फाउंडेशन मध्ये जे काही टॉपिक्स शिकवले जातील, जे काही लेक्चर्स होतील, त्या लेक्चर्सवर बऱ्याच डीपीपीस क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले जातील आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण सपोर्ट या सिस्टीमचा मिळणार आहे.
आणि तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही आता ओळखीचे असल्यामुळे किंवा तुम्हाला कोणी सांगितलेलं असल्यामुळे आपले जे काही लाईव्ह इंटरफेसेस आहेत, आपण सध्या जे बोलतोय, हा एकदम सेट इंटरफेस आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची सुद्धा काळजी घेतली जाते, की जो काही बॅकग्राऊंड आम्ही शिकवण्याच्या स्लाइडसाठी युज करतो तो सुद्धा अक्षरशः डार्क युज करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्त वेळ लेक्चर्स करता येतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या डोळ्यांना सुद्धा हानी होणार. कारण हे 1-2 वर्ष आहेत किंवा 3-4 वर्ष आहेत, पण आपल्याला आयुष्यभर ज्या गोष्टी सोबत लागणार ते महत्वाचे म्हणजे डोळे, ते सांभाळले गेले पाहिजेत. तर एवढी काळजी आपण म्हणजे क्लासरूम आपलं जे काही स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमधून सुद्धा जे लेक्चर्स घेतो आपण, दुपारचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल, तर त्या स्टुडिओमध्ये सुद्धा आपण ग्रीन किंवा ब्लॅक हाच बॅकग्राऊंड युज करतो, जेणेकरून ते डोळ्यांना थोडं सुदिंग असतं. तर लाईव्ह लेक्चर्स आणि सोबत रेकॉर्डेड लेक्चर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे. जे लाईव्ह लेक्चर्स होतील ते लेक्चर संपल्यानंतर ऍपमध्ये अपलोड केले जातात आणि ते रेकॉर्डेड फॉर्म मध्ये विद्यार्थ्यांना परत परत रिव्हिजनसाठी अवेलेबल असतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की याच्यासाठीचं स्टडी मटेरियल हा कुठल्या पद्धतीचा असेल, तर विद्यार्थ्यांना हे स्टडी मटेरियल जे आहे हे लवकरच हार्ड कॉपीच्या स्वरूपात अवेलेबल होईल. याच्यावरती आमचं आता सध्या काम चालू आहे. ऑलरेडी नीटची परीक्षा जवळ आलेली असल्यामुळे, जेईच्या परीक्षा चालू असल्यामुळे आम्ही त्या स्टडी मटेरियलवर थोडंसं सेग्रिगेट करण्याचं काम आमचं चालू आहे, पण लवकरच ते प्रिंटेड स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर स्टडी मटेरियल हे हार्ड कॉपीमध्ये देण्याचा उद्देश आहे की ऑनलाईन मध्ये त्या गोष्टी वाचल्या तरी त्या रिव्हिजन आणि रिकॉलिंगसाठी आपल्याला हार्ड कॉपीमध्येच असल्या पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते परत परत वाचता येतं, परत परत त्याच्यामधले पॉईंट हायलाईट करून ठेवता येतात. त्यामुळे स्टडी मटेरियल तुम्ही कुठलंही युज करत असाल तर ते शक्यतो ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन स्टडी मटेरियल महत्वाचं आहे, हार्ड कॉपीच्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मला तुम्हाला सांगायला आवडेल, डीपीपीज ही एक संजीवनीच आहे. जे नीट जेईला, गव्हर्नमेंट कॉलेजला, एम्सला, आयआयटीला सिलेक्ट झालेले, एनआयटीला सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते म्हणतील डीपीपीज जिसने सॉल्व किया उसी का रिझल्ट आया. हे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम वर्गामध्ये असेल तर आपण त्याला डीपीपीएस म्हणतो, डीपीपी शीट्स, किंवा ऑनलाईन जे आहेत आपण त्याला पूर्ण ऑनलाईन मध्ये कन्वर्ट केलंय. त्यामुळे ह्याला टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये जे 3 दिवस यांचे क्लासेस असणार आहेत ते 3 दिवस यांना डीपीपी सुद्धा भेटणार आहेत. म्हणजे आजच्या लेक्चरला शिकवलेला जो पार्ट आहे तो उद्याच्या डीपीपी मध्ये मुलांना दिसणार आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये शिकलेला पार्ट त्यांना आजच रिवाइज करायचा आहे आणि उद्या तो प्रोड्यूस करायचा आहे त्या डीपीपीच्या फॉर्म मध्ये. म्हणजे त्यांना कळेल की आपल्याला किती कळालेला पार्ट आहे आणि किती आपल्याला समजला नाही. मग त्या न समजलेल्या पार्टवर जर क्वेश्चन आले ते आपल्याला जमणार नाहीत. म्हणजे आपण इथेच इव्हॅल्युएट करू शकतो की आपण कुठल्या लेवलची तयारी करायला पाहिजे किंवा आपण कुठल्या बुक मधनं करायला पाहिजे जिथे विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडतात. ह्या डीपीपीचे सोल्युशन सुद्धा आम्ही देणार आहेत. जी ट्रेनिंग बद्दल मी बोललो, एमसीक्यू ट्रेनिंग, तर ही एमसीक्यू ट्रेनिंगच अशी आहे की विद्यार्थ्यांना एमसीक्यू सोडवायचा कसा किंवा रिकॉल कसं करायचं या गोष्टीसाठी आपण ट्रेन करणार आहेत. 11वीत गेल्यानंतर 3-4 महिने जे वाया जातात ती गोष्ट शिकण्यासाठी, ते आपण 8, 9, 10th मध्ये करणार आहेत. बाळांनो, तुमचा रिझल्ट तर फिक्स आहे जर तुम्ही हे जर केलं, प्रामाणिकपणे केलं. कारण म्हणजे टॅलेंटेड स्टुडंट्स असतात किंवा ते कमी असतात, पण हार्डवर्किंग स्टुडंट्स हे नेहमी विजेते असतात. कधीही लक्षात घ्या, हार्डवर्क हे आयुष्यात कधीच वाया जात नाही. त्याच्यामुळे मेहनत करत असताना त्या मेहनतीला जर टेक्निकल गोष्टींची जोड जर भेटली तर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायला खूप कमी वेळ लागतो. जनरली हार्ड वर्किंग स्टुडंट असतात, पण गायडन्स प्रॉपर न भेटल्यामुळे, मार्गदर्शन चांगलं न भेटल्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांची वेळ जास्त लागतो त्यांना. म्हणजे 2 वर्षाचा सिलेबस संपून नंतर ते परत रिपीट करतात आणि 3 वर्ष करून मग नंतर त्यांचा रिझल्ट होतो. म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं 1 वर्ष वाया जातं. ठीक आहे, क्वेश्चन आन्सर सेशनवर आपण येणारच आहे. ठीक आहे, जसं की मी आधी सांगितलं की जर हे विद्यार्थी एवढ्या चांगल्या पद्धतीने जर तयार होत असतील 8, 9, 10 मध्ये, तर 11वी 12वीला ह्या विद्यार्थ्यांची बॅच अगदी वेगळी आणि त्याच्यामधली प्रॅक्टिस आणि शिकवणं सुद्धा वेगळं असणार आहे. ही फिलिंगच खूप वेगळी आहे, ही फिलिंगच खूप वेगळी असणार आहे. आणि त्यानंतर टेस्ट ज्या आहेत, वीकली 1 टेस्ट विद्यार्थ्यांना याची द्यावी लागणार आहे. का? कारण विद्यार्थी त्या पूर्ण पार्ट मध्ये किती इन्व्हॉल्ड आहे हे आपल्याला त्या डीपीपीज आणि टेस्ट मधून कळणार आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की या क्लासेसमध्ये, आयआयटी किंवा नीटचे जे काही क्लासेस आहेत यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची टीचिंगच्या सोबत जी कन्सिडर केलेली, म्हणजे 50% वेटेज ज्या गोष्टीला आहे ती म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस, डीपीपी प्रॅक्टिस आणि टेस्ट. या टेस्टवर आणि डीपीपीवर एवढा जास्त भर आहे आमचा
की मागच्या वर्षीला 11वीला जे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जवळपास 250 डीपीपी पेक्षा जास्त डीपीपी सोडवले आहेत. 250 आणि एका डीपीपी मध्ये 20 प्रश्न असतात. 20 प्रश्न असतात म्हणजे जवळपास त्या विद्यार्थ्यांनी 5000 पेक्षाही जास्त प्रश्न ते फक्त आम्ही दिलेले सॉल्व्ह केलेले. त्यांच्याकडे असलेले बुक्स वेगळे, आम्ही दिलेले मॉड्यूल्स वेगळे, त्याच्यामध्ये आणखी जास्त प्रश्न आहेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आता या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे सर याची फीस काय असणार, याची फीस काय असणार आहे. तर ह्या कोर्सेससाठी आपण सुरुवातीला 5000 रुपये फीस ठेवली होती 8, 9 आणि 10 साठी. पण बऱ्याच पालकांची वगैरे यांची रिक्वेस्ट होती की सर 8 साठी किंवा 9 साठी थोडंसं काही करता येईल का. तर आम्ही थोडासा चेंज याच्यामध्ये केलेला आहे. 8 स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी फक्त वार्षिक 3000 रुपये फीस असेल. म्हणजे त्या वर्षी जेवढा काही पार्ट आणि तो पोर्शन आपण कव्हर करणार आहे ही फक्त 3000 रुपये फीस तुम्हाला पे करायची आहे. 9thच्या स्टुडंटसाठी आपण 8th प्लस 9th हे दोन्हीही कव्हर करून घेतोय म्हणून याची 4000 फीस असेल आणि ही सगळी फीस ही वन टाइमच आहे. आणि 10th जे काही स्टुडंट्स असतील त्यांना 8th प्लस 9th प्लस 10th या तीनही वर्षामध्ये येणारे नीट जेईच्या रिलेटेड जेवढेही कॉन्सेप्ट आहेत ते सगळे आपण शिकवणार आहेत म्हणून यांची फीस असेल 5000 रुपये. तर ह्या पद्धतीनं या सगळ्यात महत्वाचा पॅरेंटच्या दृष्टिकोनातून जो पार्ट आहे तो म्हणजे फीसचा, तो सुद्धा मी या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. आता यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता. आपण क्वेश्चन आन्सर सेशन डिस्कस करूयात म्हणजे त्यामध्ये तुमच्या आणखी काही डिफिकल्टीज किंवा बाकी गोष्टी असतील त्या क्लिअर होतील. आणि मला सगळ्यांना शेवटचं एक सांगायचं आहे, अब जीतने के लिए ही तयारी होगी. कारण इथून पुढे ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांना करायच्या आहेत या कॉन्फिडन्स असल्याशिवाय, आणि कॉन्फिडन्स तेव्हाच येतो जेव्हा तुमचे बेसिक्स खूप क्लिअर असतील आणि तुम्ही ह्या एक्झामसाठी मेंटली सुद्धा प्रिपेअर्ड असाल आणि तुम्हाला विश्वास असेल की तुम्हाला गाईड करणारे जे लोक आहेत त्यांनी ऑलरेडी नीट जेई मध्ये स्वतःला प्रूव्ह केलेला आहे. या पद्धतीने मी माईक सुरू करतो. वेदांत ठाकरे. हॅलो सर. आपण 1 बाय 1 बोलू शकता, थोडंसं कोऑपरेट करा सगळ्यांनाच. हॅलो सर. कुणाला बोलायचं आहे? वेदांत ठाकरे. एक सेकंड फक्त मला आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो सर. हा सर ती इयरली फी आहे की मंथली फी आहे? इयरली फी आहे बेटा. ती पूर्ण एका वर्षाचा जो काही कोर्स आहे त्या कोर्सची फीस आहे. थँक्यू सर. ओके. हॅलो सर. ही सगळ्यात कमी फीस आहे असं मला वाटतं कारण तुम्ही सुद्धा बरेच क्लासेस लावलेले आहेत आणि ती कमी ठेवण्याच्या पाठीमागचं एक रिझनही लक्षात घ्या की आमचा उद्देश हा कुठल्याच परीक्षेसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 10वीच्या लेवलच्या 9वीच्या लेवलच्या तिकडे जायचा नाहीये. आमचा बेसिक उद्देश आहे की ज्या पोराला 8वी पासून ठरलेलं आहे पालकांचं आणि स्टुडंटचं की आपल्याला ना एम्सलाच जायचंय, गव्हर्नमेंट कॉलेजच मिळालं पाहिजे, IIT-लाच जायचंय, त्या विद्यार्थ्यांना आपण तयार करून घेतोय म्हणून ही अशा पद्धतीची फीस आहे. हॅलो सर. बोलत होता तुम्ही, बोला. हा सर, माझी मुलगी 10th ला आहे. आता सध्या मातोश्रीचं फाउंडेशन चालू आहे तिचं 7th स्टँडर्ड पासून. तर तुमचे 11वीचे ऍडमिशन कधी चालू होतील आणि क्लासेसही कधी चालू होतील 11वीचे? म्हणजे पुढच्या वर्षीसाठी बोलतेय सर मी. अच्छा, पुढच्या वर्षी म्हणजे आता 10वीला आहे आणि 11वीचे ऍडमिशन कधी चालू हा, होतील? कारण सर आम्ही मातोश्री ऑलरेडी लावलेलं आहे. आता हे लास्ट इयर आहे मातोश्रीचं. बरोबर, नाही काहीच अडचण नाही मॅडम. ते करत जरी असेल तरी तिला काही दिवस हे फाउंडेशन करायला सांगा. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की ती स्वतःहून हे करेल आणि आवडीनं करेल. या फाउंडेशनचा मी तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस करतो, सगळ्या पालकांना, या फाउंडेशनचा विद्यार्थ्यांवर कधीच लोड येणार नाही. उलट ते हसत खेळत करतील. एवढं चांगलं कंटेंट आणि त्या कॉन्सेप्ट आपण त्यांना देणार आहोत. ओके सर. हा, हॅलो सर. कोण बोलताय? शीतल महाले बोलते. शीतल. सर आता ही जी फीस आहे फक्त केमिस्ट्री पुरती मर्यादित आहे की बाकीचे सब्जेक्ट पण त्यात इन्क्लुडेड आहेत? नाही, फक्त ही फीस केमिस्ट्रीची आणि मी केमिस्ट्री बद्दलच बोललोय पूर्ण याच्यामध्ये, दुसऱ्या विषयाबद्दल नाही. त्यांच्या विषयांची फीस मला सांगत होता ना.
टाइम काय केलाय मी मॅडम, आम्ही सगळ्यांनी डिस्कस करून की विद्यार्थी आता आला तर तो फिजिक्सला सुद्धा येईल, केमिस्ट्रीला पण येईल आणि बायोलॉजीला सुद्धा येईल किंवा मॅथ्सला सुद्धा येईल. तर मग आपण तो टायमिंग जर सिंक्रोनाइज केला तर विद्यार्थ्यांना काय होईल, एकदा बसलं की मग ते सगळं एका सिंक्रोनाइज पद्धतीने करता येईल, म्हणून ते टायमिंग आपण डिसाईड करून घेतलेले. आम्ही म्हणजे तुमचं कोलॅबोरेशन आहे का सर, प्रत्येक सब्जेक्ट शिकवणारे तुमचे जे अकॅडमी असेल, जशी तुमची फक्त केमिस्ट्रीची आहे तसं आहे का? बरोबर. कोलॅबरेशन म्हटल्यापेक्षा मी असं म्हणेल त्याला की आता सध्या फक्त इंडिव्हिज्युअल मध्ये हेच 2-3 ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत, म्हणून मी ते सांगतो तुम्हाला. हॅलो मग ज्या मुलांना इतरही सब्जेक्ट लावायचे असतील त्याच्या बाबतीत कसं आहे? मी त्यांना गाईड करेल. माझं उद्यापासून पहिलं सेशन सुरू होतंय, त्या सेशन मध्ये मी विद्यार्थ्याला सांगेल की काय करता येईल त्यासाठी. सर फिजिक्स बद्दल, सर फिजिक्स साठी काय? फिजिक्सचं जे फाउंडेशन आहे ऑलरेडी चालू झालेलं आहे बघा सर. तर कुठलं आहे ते? एक फोरम, फिजिक्स फोरम म्हणून आहेत, अभिजित पेशकर सर त्यांचं आहे, तर त्यांचं ऑलरेडी चालू झालेलं आहे. आपल्या क्लासच्या वरच आहे ना ते? हा, क्लासेस आमचे जवळ म्हणजे उस्मानपुरात सगळे क्लासेस जवळजवळ, म्हणजे उस्मानपुरामध्ये तुमचं जे क्लास आहे त्याच्या वरतीच आहे वाटतं? हो, दोन्ही सोबतच, म्हणजे एकाच बिल्डिंग मध्ये आहे. त्यांचं काही स्ट्रक्चर वगैरे माहिती आहे का थोडंसं? सरांना तुम्ही एकदा चर्चा करून घेता का सर? त्यांचा नंबर देताय का? तुम्हाला ना एक आमचे गणेश गायकवाड सर आहेत, त्यांचा नंबर मी इथे देतो, सरांशी तुम्ही चर्चा करून घ्या. सर तुम्हाला त्यांचा नंबर आहे सर, त्यांचा नंबर आहे 001153. गायकवाडांचा नंबर आहे माझ्याकडे. ओके. सर सर्व सब्जेक्ट ऑनलाईनच असणार ना सर? सगळे सब्जेक्ट ऑनलाईनच आहे, कारण ऑफलाईन मध्ये विद्यार्थी विनाकारण थकतील सर, कारण हा तिसरा पार्ट असेल त्यांच्यासाठी. पण मी तुम्हाला अश्युअर करतो सगळ्यांना की हे फाउंडेशन खरंच विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलून टाकेल, ज्यांना फोकसली नीट आणि जेईई करायचंय भविष्यामध्ये. सर स्टडी मटेरियल इन्क्लुडेड आहे सर? सगळं इन्क्लुडेड आहे सर. म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की इतकी कमी फीस आहे तर मग हा कसं काय पार्ट असेल, पण सर आम्ही थोडंसं कमिटेड आहोत ह्या गोष्टीसाठी, आणि आम्हाला स्वतःला ऑल इंडिया सिंगल डिजिट रँक साठी काम करतोय, म्हणून हे फाउंडेशनचं, नाही तर ही गोष्ट करण्याची खरं तर गरज नव्हती. सर बायोचं कुठलं क्लास? बायोचं मी तुम्हाला नावं सांगतो सर. ऍक्च्युली ना आता सध्या डिस्कशन चालू आहेत, जे चालू झालं ते मी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला. आणखी कोणी चालू करत असेल तर ते सुद्धा ऑप्शन्स तुम्हाला सांगेल. चालेल, ओके सर. येस सर. सर एक मिनिट, 8वी 9वी 10वीचे मुलं एकत्र राहणार आहेत का? सुरुवात सर 8वी 9वी 10वी एकत्रच राहील, कारण आपण सुरुवात ही 8वीच्या कॉन्सेप्ट पासून करणार आहे, नंतर 9वी आणि नंतर 10वीच्या, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना सगळ्याच कॉन्सेप्ट लागणार आहे, पण 8वी पासून बेसिक्स पासून त्यांना 10th पर्यंत घेऊन जाणार आहे आपण. सर्व मुलं आपण एकाच क्लासमध्ये शिकवणार? हा, सगळे एकाच क्लासमध्ये राहतील, आणि इन केस भविष्यामध्ये जर जास्त विद्यार्थी झाले त्या एका बॅच मध्ये तर आपण 7th + 8th चा ग्रुप वेगळा बनवणार आहे. सध्या आज 7वीचं नाव मी मुद्दामून घेतलं नाही, पण 7th + 8th वेगळं करणार आहे आणि 9th + 10th वेगळं करणार आहे, म्हणजे हे दोन्ही सेग्रिगेट होतील. इफ इन केस संख्या जास्त झाली तर, नाही कमी संख्या असेल तर आपल्याला सगळ्यांना एंटरटेनही करता येतं. आणि इतकी सुंदर इंटरॅक्टिव्ह सिस्टीम आहे सर. जे काही क्लासेस आपण आता 1.5 वर्षापासून घेतोय ना, तर त्या क्लासेसमध्ये एकदम विद्यार्थ्यांशी गप्पा करत करत ते लेक्चर चालतात. ओके. हा सर, हॅलो सर. हा बोला ना सर. वेळ दुसरा राहणार आहे का? काय म्हटले सर? वेळ चेंज होणार आहे का दुसरा? नाही, मी जे हा 3 वेळा सांगितले ना सर, शक्यतो ह्याच वेळा राहणार आहेत. हा, या 3 वेळाच राहतील सर. सर त्याच्यात काय झालंय, तिचं जे दुसरा क्लास 6 ते 8 लोक ह्या 3 दिवसातच आहे का? त्याच्यामुळे थोडं. हो सर, माझा सुद्धा क्लास 5 ते 7 आहे. 5 ते 7 आहे. बर, हो तर सर. तुम्ही काय करा बेटा, आता मंडे ट्युजडे वेनसडे आम्ही तर लेक्चर मध्ये असूच, बरोबर. आता थर्सडे फ्रायडे सॅटर्डे ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं, जर मंडेचं जर लेक्चर झालं तर तुम्ही ते लगेच आपण अपलोड करतो, ठीक आहे. तर तुम्ही रात्रीतून तुमचं लेक्चर संपल्यानंतर सुद्धा ते रेकॉर्ड लेक्चर बघू शकता, म्हणजे विद्यार्थ्यांचं लाईव्ह मध्ये कव्हर होईल, तुमचं रेकॉर्डेड मध्ये कव्हर होईल, बरोबर. हे थोडंसं माईक बंद करता का, कुणाचं माईक चालू असेल? माझा आवाज येणार नाही तुम्हाला. सर तुम्ही शिकवणार आहे आम्हाला? हो. आता यामध्ये आता फाउंडेशन साठी कसे स्पेशलाइज टीम आहे, म्हणजे मी सुद्धा असेल आणि बाकीचे जे काही C3चे फॅकल्टी ते सुद्धा असतील. पण याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक पार्ट वेगळा आहे, त्याच्यामुळे त्या पार्टला प्रत्येक फॅकल्टी शिकून त्याची पूर्ण तयारी तुमची करून घेणार आहे.
ठीक आहे. हॅलो. हा हॅलो सर. तर जे काही रेकॉर्डेडचा पार्ट मी सांगत होतो, लाईव्ह मध्ये जर झालं नाही, कुणाला अडचण आली वेळेची, तर त्याच्यासाठी आपण रेकॉर्डेड देतोय. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघायचं, त्याच्यामध्ये काही डाऊट्स आले तर ते नेक्स्ट डेला तुम्ही आमच्या त्या ग्रुपवर, जे क्लासच्या ऍप आहे त्या ऍप मधल्या ग्रुपवर टाकू शकता. तिथे ते डाऊट्स क्लिअर करू शकता. म्हणजे तुम्ही मागे पडणार नाहीत आणि सोबत सोबत तुमचं सगळं चालू राहील. सर रेकॉर्डेड लेक्चर त्याच दिवशी त्याच दिवशी लेक्चर संपलं की लगेच अर्ध्या तासात लेक्चर अपलोड होऊन जातं. फिजिक्सचे पण कसं? सगळ्यांचे. सर याचं टायमिंग काय राहील रेग्युलर लेक्चरचं? हे वर माझ्या बॅक साईडला तुम्हाला टायमिंग दिसतात बघा मॅडम. ओके सर, ओके. हा, हे 3 टायमिंग आहे. सर आयसर साठी पण याची तयारी होणार आहे का? बदल नाही होऊ शकत. कशासाठी? आयसर पुणे जे आहे आयझर साठी मॅडम, हे जे फाउंडेशन आहे ना, हे फाउंडेशन 12वी नंतरच्या जेवढ्या काही एंट्रन्स एक्झाम येतात ना, त्या सगळ्यांसाठी काम करणारं फाउंडेशन आहे. आणि उलट आयझरचं सिलेक्शन तर तुम्ही पक्क समजा, कारण आमचे जे काही विद्यार्थी आता नीटची जेईची तयारी करतात ते सहज त्या एक्झामला क्रॅक करतात. म्हणजे माझी मोठी मुलगी तुमच्याकडेच आहे, नक्षत्रा ढवळे. आता ही छोटी आहे भैरवी. ओके, काहीच अडचण नाही. आम्ही याच्यापूर्वी कधी लावलेच नाही फाउंडेशन, नक्षत्राला नव्हते लावले, पण यावेळेस विचार करतोय असं काही करायचा. बिलकुल लावा मॅडम तुम्ही, आणि तुम्हाला मी इकडे तिकडे जाऊ पण देणार नाही. तुम्हाला ते लावायचंच आहे कंपल्सरी. जे एक्झिस्टिंग स्टुडंटचे पेरेंट्स आहेत त्यांना माझी विनंती समजा किंवा आग्रह समजा, तुम्हाला ह्या फाउंडेशन मध्ये थांबायचंच आहे विद्यार्थ्यांना द्या. सर एकच क्वेश्चन आहे, म्हणजे काय होतं, अभ्यास हा शाळेचा अभ्यास आणि हा अभ्यास हा वर्कलोड जास्त होईल का त्यांना, ही एक भीती आहे. दुसरं, इथे सगळं झाल्यामुळे तिथे कॅज्युअल अप्रोच येईल का मेन परीक्षेपर्यंत 12वीच्या? ह्या 2 माझ्या क्वेरीज आहेत. म्हणजे काय होतं, आता खूप अभ्यास केला 8वी 9वी 10वी, आणि ऐन परीक्षेत जेव्हा मला माझं सगळं पोटेन्शियल ओतायचंय त्यावेळेला मुलं फेडअप तर होणार नाहीत ना. हे 2 मला थोडे प्रॉब्लेम. बिलकुल. खूप छान मुद्दा आहे मॅडम तुमचा, आणि खूप सुंदर बोललात तुम्ही की विद्यार्थ्यांची एकदम तयारी झाली की त्यांना ना असं एक ओव्हर कॉन्फिडन्स सारखं होतं, आणि मे बी ते एकदम जेव्हा परफॉर्म करायचं त्यावेळेस ते थंड होऊन जातात. मला तुम्हाला सांगायचं हे की इकडे आपण 8, 9, 10th मध्ये ना त्यांचा त्या बेसिक सायन्स मधला कॉन्फिडन्स वाढवतोय आणि त्यांचा तो मेन इंटरेस्ट वाढवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे त्यांना इंटरेस्ट जर आला ना, तर कितीही नवीन गोष्टी दिल्या तर ते इझिली ते आत्मसात करू शकतील. आणि त्याची सिस्टीम खूप छान बनवली आपण. म्हणजे फाउंडेशनचं जे काही आहे ते 11वी 12वी पेक्षा आणखी सुंदर असेल असं मला वाटतं, कारण त्या कॉन्सेप्ट शिकायला खूप मजेदार आहेत. ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत ना केमिस्ट्रीच्या, त्या आणखी जास्त चांगल्या आहेत. हा, तर ते इंटरेस्ट बिल्ड होणार आहे त्याच्यामध्ये. सर एक क्वेश्चन आहे. हा, बोला ना. सर केमिस्ट्रीचा वेगळा क्लास आणि याचा मॅथ आणि फिजिक्स याचे वेगवेगळ्या क्लासचं फीज वगैरे भरावं लागेल का? हो, सगळ्यांची वेगवेगळी असेल सर. म्हणून ती कमी जी ठेवली आहे ना, तुम्हाला मिळून सुद्धा जास्त नाही वाटली पाहिजे, याच्यासाठी ती कमी ठेवलेली. प्रत्येक सब्जेक्टची किती राहणार? सर त्यांची सरांना विचारावं लागेल ऍक्च्युली. म्हणजे फीस बद्दल कसं आहे की मी माझं सांगू शकतो, बाकीच्यांचं तुम्ही डिस्कस करा. मे बी ह्या फीसच्या मागे पुढेच काहीतरी फीस असेल, ह्या फीसच्या मागे पुढे असेल. म्हणजे तुमचं केमिस्ट्री पुरतंय फक्त? हा, फक्त केमिस्ट्रीसाठी आहे. अच्छा. हो. सर हेलो, गुड इवनिंग सर. व्हाट अबाउट मैथ्स सर? मैथ्स के सर के भी साथ बात शुरू है और वो भी हम करने वाले हैं. मला तुम्हाला सगळ्यांना मी ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं होतं तो नेमकाच आता जॉईन झालाय मीटिंग मध्ये. उत्कर्ष बोलू शकतो का तू बेटा? येस सर. उत्कर्ष बोलू शकतो. माईक व्हिडिओ ऑन करू शकतो? सर व्हिडिओ ऑनच आहे. ऑन आहे का? बरं. मी थोड्या वेळासाठी उत्कर्षला बोलायला सांगतोय. माझं कालच बोलणं झालं ऍक्च्युली. उत्कर्षला NIT राऊरकेला आहे उत्कर्ष, आणि उत्कर्षला खूप छान पहिल्याच वर्षी 8.9 CGPA त्याचा आलेला आहे. तर मी काल सहज त्याच्याशी बोलत होतो की उत्कर्ष आम्ही आता फाउंडेशन वगैरे पण चालू करतोय. तर तो इतका सुंदर बोलला माझ्याशी, तर मला असं वाटतं की त्यांनी तुम्हा सगळ्यांशी बोलावं, की जेणेकरून तुम्हाला पण कळेल की काय गरज आहे या फाउंडेशनची. ठीक आहे. उत्कर्ष आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. कृपया सगळ्यांनी माईक म्यूट करून घ्या, म्हणजे उत्कर्षचा सगळ्यांना आवाज येईल. वेलकम उत्कर्ष. आणि सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन की तू फक्त 11वी 12वीतच नाही, पण जी मेहनत करून तू पुढे गेलास तिथे सुद्धा तू चांगलं परफॉर्म करतोय.
आणि उत्कर्ष बद्दल मला परत एक नवीन गोष्ट सगळ्यांना सांगायची की तो आता म्हणजे त्याची आता ही जी डिग्री चालू आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये, तर तो डबल डिग्री सुद्धा सोबत करण्याचा त्याला तिथे चान्स भेटतोय NIT मध्ये. तर ती सुद्धा तो एक मिनी डिग्री किंवा मायक्रो डिग्री त्याला काहीतरी म्हणतात, तर ती सुद्धा तो चालू करणार आहे. तर हे खूपच अप्रिशिएबल गोष्ट आहे ही, की दोन गोष्टी तो सायमल्टेनियस म्हणजे जे फ्युचर बद्दल संदिग्धता असते ना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये, की हा किती क्लिअर आहे त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये, की एक नाही झालं तर मी दुसरं काहीतरी ऑप्शन तयार ठेवणार आहे माझ्या लाईफमध्ये, म्हणजे रडत बसणार नाही परत. उत्कर्ष प्लीज प्लीज तुझा अनुभव शेअर कर सगळ्यांसोबत. ओके, थँक्यू सर. सर्वात आधी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. तर माझं समजा मी 11वी-12वी पासून इंजिनिअरिंग एंट्रन्सेस साठी प्रिपरेशन साठी सुरुवात केली होती आणि त्यावेळी त्याआधी मला जास्त फाउंडेशन किंवा आधी या गोष्टींचं माहित नव्हतं. त्यानंतर मी 11वी-12वी हे प्रयत्न केले. त्यावेळेस थोडं बोर्ड्स आणि जसं एंट्रन्स आणि बोर्ड्सचा लोड थोडासा मुलांना थोडा स्ट्रेस देत होतो, तर ते माझ्यासोबतही झालं. तर त्यामुळे माझे थोडे एंट्रन्सचे मार्क कमी आले होते. त्यानंतर मी चव्हाण सरांकडे क्लासेस सुरू केले आणि चव्हाण सरांची शिकवण्याची पद्धत आणि एक मनमिळाऊपणा जो होता त्यामुळे शिकण्यात मजा यायची आणि प्रत्येक गोष्ट कळायची किंवा नाही कळाली तर सर नंतर देखील समजावून सांगायचे. तर त्यामुळे एक पॉइंट एक असं जे नोट्स होते आम्ही एकदम थरली वाचून तेव्हाच परीक्षा द्यायचो. आणि तेच की सर जसं सांगताय की फाउंडेशन असणं गरजेचं आहे, तर माझं नव्हतं. त्यामुळे मला एक वाटतं की तुम्ही जसं फाउंडेशन काय असतं की तुम्ही एक घर बांधताय आणि आधी तुम्ही एकदम विटा नाही लावत, तुम्ही आधी त्याचं बेसमेंट थोडं पक्क करता, जसं तुम्ही त्याचं फाउंडेशन एकदम पक्क करता. तर हे फाउंडेशन देखील तसंच आहे की आधी तुम्ही जर प्रिपेअर करून ठेवलं त्या गोष्टींसाठी, येणाऱ्या एंट्रन्सेस एक्झामसाठी तुम्ही आधीच प्रिपेअर आहात, तर पुढे चालून 11वी-12वी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे अभ्यास जास्त न करता प्रॅक्टिस मध्ये जास्त वेळ देता येईल. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला एक जास्त ज्या मुलांनी आधी फाउंडेशन नव्हतं केलं त्यांना अभ्यासही करावा लागेल आणि प्लस प्रॅक्टिस. पण तुम्ही आधीच ते वाचलेलं आहे तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी खूप जास्त मिळेल, जेणेकरून मार्क्स चांगले येतात आणि ऑब्व्हियसली चांगले कॉलेजेस, चांगले सीट्स, इंजिनिअरिंग असो मेडिकल असो तर तुम्हाला ते भेटू शकतं. व्हेरी नाईस. येस सर. आणि तेच की फाउंडेशन जर तुम्ही आता केलं तर तो लोडही कमी होईल आणि प्लस बोर्ड्सचं पण तुम्हाला एक थोडंफार आयडिया येऊन जाईल की कसा असतो, त्यासाठी तुम्हाला वेळ देता येईल. तर त्यामुळे फाउंडेशन करणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी फाउंडेशन लावलं नाही तरी काही हरकत नाही. 11वी-12वी मधून देखील बरेच मुलं प्रयत्न करून पुढे गेलेले आहेत. येस, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की म्हणजे फाउंडेशन असं कंपल्सरी नाहीये. एखाद्या विद्यार्थ्याला जर ते समजा झालंच नाही 8, 9, 10 प्लस हे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, परत त्याचे क्लासेस दुसरे मॅनेज करणं जर झालं नाही, तर असं काही नाही की नंतर होणारच नाही. तो 11वी-12वीत मेहनत घेऊनही जाऊ शकतो. पण कधी कधी काय होतं की ते झालं नाही तर 1 वर्ष पुढचं एक आपलं वाया जातं इन द सेन्स लागता येतं आपल्याला, पण ते 1 वर्ष भरून काढावं लागतं नंतर. ठीक आहे, तर तोच एक ड्रॉबॅक आहे की आपण नॉर्मल फ्लो मध्ये गेलो आणि थोडंसं एक्स्ट्रा काम करून गेलो. आता एक मॅडम खूप छान बोलल्या की जर विद्यार्थ्यांना हा म्हणजे नंतर थोडंसं लेझी झाले ते ह्या गोष्टीच्या बाबतीत, तर मला असं वाटतं की त्यांचं जर हे त्यांना आवड जर निर्माण झाली ना 8वी, 9वी, 10वी मध्येच, तर उलट 11-12th मध्ये जसा उत्कर्ष म्हणला की प्रॅक्टिसचा वेळ जास्त भेटणार आहे. म्हणजे सगळं शिकत बसून तो वेळ घालवण्यापेक्षा 3-4 महिने बाकीच्यांपेक्षा जास्त भेटणार आहे की तिथे ती प्रॅक्टिस वाढेल आणि ज्याची प्रॅक्टिस जास्त आहे तोच त्याचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात, त्याचा रँक पण चांगला असतो. थँक्यू उत्कर्ष. उत्कर्षशी कोणाला काही बोलायचंय, काही विचारायचंय उत्कर्षला? ठीक आहे, बऱ्यापैकी म्हणजे हा कोणाला बोलायचंय? नंद गवळी सर. सर बोला सर. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार
सर हे क्लास किती महिने चालणार आहे आपल्या? सर हे जवळपास एक फेब्रुवारी ते मार्च पर्यंत चालतील. ओके. हा डिपेंड की सिलेबस त्यांचा कधी संपतोय आणि प्रॅक्टिस कशी आहे. जर प्रॅक्टिस बऱ्यापैकी झाली तर आपण ते अगोदरही क्लोज करू, पण अराउंड आम्ही थोडासा वेळ घेणार आहे, म्हणजे चांगल्या शिकवून त्या कॉन्सेप्ट प्रॅक्टिस करून घेतल्या जाव्यात. फक्त सिलेबस संपवण्यावर भर नाहीये की तो किती चांगला परफॉर्म करतो एखादा स्टुडंट, त्याला एमसीक्यूज किती चांगले जमतायत, त्याच्यावर हा सगळा प्रोग्राम बेस्ड आहे. आणि कधी जर प्रॉब्लेम राहिलं तर ऑफलाईन हे करू शकता सॉल्व्ह भेटून? हा, डाऊटसाठी तुम्ही ऑफलाईन अप्रोच करू शकता ऑफिसला, काहीच अडचण नाही. ओके. हो हो हो, म्हणजे आमच्याकडे जवळपास आम्ही 3 ते 4 फॅकल्टीज मध्ये, आता आणखी एक फॅकल्टी येणार आहे, जवळपास 4 फॅकल्टी आहेत. त्याच्यामुळे लेक्चरमध्ये जरी कोणी फॅकल्टी असले तरी सुद्धा विद्यार्थ्यांचे डाऊटसाठी स्पेशल फॅकल्टी तिथे अवेलेबल असतोच. ओके. हा. एक्सक्यूज मी सर. हा. सर हे जे फाउंडेशन हे डिफेन्स फोर्सेस साठी, म्हणजे जर डिफेन्स फोर्सेस मध्ये जायचंय तर ऍप्लिकेबल होऊ शकतं का? नक्कीच बेटा, तुला आपला एक पाठीमागच्या वर्षीचा विद्यार्थी आहे, तो सध्या आता एनडीए मध्ये गेलेला आहे, एअरफोर्स मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्याशी सुद्धा बोलणं करून देऊ की नेमकी आतापासून जर तू तयारी करायला लागला तर तुझे सुद्धा सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढू शकतात. हे जे पासआउट झालेले जे काही विद्यार्थी हे सतत येत असतात बेटा आपल्याकडे. हे त्यांचं प्रेम आहे आमच्या बाबतीतलं, की त्यांना काहीही त्यांच्या लाईफमध्ये चांगलं झालं की आम्हाला येऊन शेअर करावं वाटतं, आम्हाला फोन करून सांगावं वाटतं. हा, तर हे लोक परत येतात, गायडन्स करत राहतात, आणि शेवटी काय असतं की त्यांच्या बोलण्याचा भाग आणि आम्ही सांगण्याचा भाग थोडासा फरक पडतो. जसं आपण आई वडिलांचं लवकर ऐकत नाहीत, त्यांचा एक्सपिरियन्स कॅल्क्युलेट केला तर आमच्याही पेक्षा जास्त आहे, पण कसं असतं शिक्षकाचं पटतं. शिक्षकापेक्षा कधी कधी ना पास झालेले विद्यार्थी जवळचे वाटतात, त्यांनी सांगितलेलं जास्त डोक्यात जातं आपल्या. ओके, शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं असतं ना. शिक्षकांनी पहिलीपासून शिकवलेलं असतं. शिक्षकाचं प्रेम खूप असतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे शिक्षक हे फार महान गुरु आहेत. मुलांना वाटतं की आपण जे काही आज अचीव्ह केलेलं आहे ते शिक्षकांमुळेच आहे. आई-वडिलांचं म्हणा, पण त्याच्यात जास्त शिक्षकांचा वाटा जास्त असतो असं वाटतं त्यांना, आणि ते खरं आहे. ते मार्गदर्शनामुळे सर. आणि थोडंसं आमचं एक आहे आज, म्हणजे फ्रेंडशिप डे आहे, तर मुलांचे असे मेसेजेस की सर आम्हाला असं वाटतच नाही की तुमचा आमचा असा गॅप खूप जास्त, आणि जेव्हा हे कम्युनिकेशन प्रॉपर होतं ना टीचर मध्ये आणि स्टुडंट मध्ये, तेव्हा त्या मुलाला सिलेक्टच व्हायचंय बस. बरोबर. हा. हॅलो सर. हॅलो. हा सर, मोहिते बोलतो पैठणवरून मी. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. आमची वैष्णवी आहे तुमच्याकडं 12वीला सध्या, आणि हो सर. आता 8 साठी फाउंडेशन साठी मी अप्लाय करू लागलो तुमच्याकडं. नक्की सर, आपलं बोलणं झालंय मागे सर. हो, फोनवर झालंय सर. तर आता मला तुमचं आहे केमिस्ट्री बद्दल, आणि फिजिक्स आणि बायोचं आहे अवगत सगळं, पण आता नेमकं मॅथ्स साठी कोणते टीचर अवेलेबल असतील सर? आता सर एक 2-3 टीचर सोबत बोलणं चालू आहे बघा. ठीक आहे, तर जे काही फायनल होतील त्यांचं नाव मग जसं समोर येईल तसं सांगू आम्ही तुम्हाला. हा, म्हणजे तुमचं जसं आम्हाला क्वालिटी वगैरे याच्याबद्दल विश्वसनीय आहे सगळं, असे एखादे मॅथ्सचे असतील तर मग आणखीच बरं होईल. नक्कीच सर, म्हणजे जे कोणी फाउंडेशन करतील किंवा आपण ज्यांना काही कॉन्टॅक्ट करतो ते सगळे क्वालिटी लोकच आहेत सर. अच्छा सर. हा, नक्कीच तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे जेव्हा करसाल ना तेव्हा ते डेमो लेक्चर्स वगैरे हे पण तुम्हाला अवेलेबल असतीलच, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तिकडे अप्रोच व्हायचंय किंवा प्रवेश घ्यायचा आहे. हॅलो. महाजन सर पण असतील ना सर? हो असतील सर. हॅलो. हॅलो. हा सर, फिजिक्स आणि बायोचे फॅकल्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत का म्हणजे आता? नाही, त्यांचे क्लासेस वेगळे आहेत सर, फक्त आपण ना टाइम मागे पुढे थोडासा डिसाईड करून घेतलाय की केमिस्ट्रीचा टायमिंग हा असेल तर मग फिजिक्सचा हा असेल, मग त्यावेळेस त्यांचा क्लास करावा लागेल तुम्हाला. ओके, तुम्ही ऑर्गनाईज करणार का आम्हाला स्वतःलाच करावं लागेल? नाही, तुम्हाला त्यांना अप्रोच करावं लागेल सर. हे पर्टिक्युलरली फक्त केमिस्ट्रीच आहे. ओके सर. हा, फक्त टायमिंग सिंक्रोनाइज असल्यामुळे तुम्हाला सोपं पडेल ते करायला, आणि ते नावं वगैरे जे काय आहेत ते मी एक नंबर दिलाय बघा, ते सुचवतील तुम्हाला, त्या पद्धतीने करा तुम्ही. हॅलो सर. त्यांची पद्धत सेमच राहील ना सर तुमच्यासारखी? नक्कीच सर, नक्कीच सर. हा सर, मॅथ आणि बायोला कोण राहील सर? सर मॅथ्सचं तर मी समजा सध्या नाही सांगू शकत आहे, पण बायोलॉजीसाठी एक शिंदे सर म्हणून आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, आणि सर लवकरच चालू करणार आहेत. हॅलो सर, मी तायडे बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. जर आपला नंबर देता का सर? माझा नंबर हवाय का? 77 22 00
1151. 1151. ओके, थँक्यू. फक्त थोडीशी एक रिक्वेस्ट आहे की मी आता लेक्चर्स मध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असल्यामुळे ऍडमिशन आणि बाकीच्या रिलेटेड तुम्ही फक्त गायकवाड सरांना फोन करा आणि बाकीचं काही याचं डिस्कस करायचं असेल सिलेबस किंवा याच्याबद्दल तर मी निश्चित तुम्हाला वेळ देईल. त्यांचा पण नंबर द्या सर. त्यांचा माझ्या नंबर मध्ये शेवटी 53 लावायचं. ओके, चालेल. ठीक आहे, ओके, थँक्यू. उत्कर्षला थोडस आपण फ्री करूयात. म्हणजे उत्कर्ष, थँक्यू व्हेरी मच की तू तुझा वेळ काढून तुझी सगळी तयारी चालू आहे, ऍडमिशन प्रोसेस आय थिंक तुझी चालू आहे, तरी सुद्धा वेळ देऊन आलास. थँक्यू व्हेरी मच. आणि लवकरच उत्कर्षचा हाऊ ही हॅव क्रॅक्ड जेई एक्झाम याचा एक व्हिडिओ सुद्धा येणार आहे. तर त्याच्यासाठी आपण त्याला ऑल दी बेस्ट देऊयात. त्याचा आता 1-2 दिवसामध्ये आपण त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि नंतर तो तुमच्यासाठी नेहमीसाठी अवेलेबल असेल युट्यूब चॅनलवरती. तर सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की युट्यूब चॅनल सुद्धा चव्हाण केमिस्ट्री क्लासेसचं सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळत राहतील. आणखी कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता. उत्कर्ष, थँक्यू. थँक्यू सर. हॅलो. नीट आणि एनडीएचा सिलेबस सेम असतो का? हा, जवळपास 11वी-12वी म्हणजे एनडीए ला काही एक्स्ट्रा विषय आहेत, पण 11वी-12वीचा तुम्ही जर जेईचा अभ्यास केला तर तुमचं एनडीए हे क्रॅक होऊन जातं बेटा. हा, निश्चित पास करू शकता तुम्ही. हॅलो सर. हा, बोला मॅडम. सर, आम्ही आता थोडस तुमचं उशिरा शेड्यूल आल्यामुळं आम्ही 8ला फाउंडेशन लावून घेतलेत मुलीला. पण जर आम्हाला 9thला तुमच्याकडे जॉईन करायचं असेल तर मग तुम्ही अजूनही जॉईन करा. म्हणजे पहिले 10 दिवस तर डेमो लेक्चर आहेत, सगळ्यांसाठी फ्री लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स करू द्या. इन केस चांगलं वाटलं तर तुम्ही प्रवेश घ्या. आणि अशी फीस एवढी काही जास्त नाही 8 साठी, त्याच्यामुळे तुम्हाला ते जड जाणार नाही. ठीक आहे. आणि फीस याच्यासाठी ते काय असतात, मुलं सुद्धा सिरियसली करतात त्या गोष्टीला ना. हो सर, पण ते लोड पण जास्त येईल ना, तिकडचं फाउंडेशन हे फाउंडेशन. आम्ही येऊ देणार नाही मॅडम, तुम्ही एकदा करून तर बघा एकदा. म्हणजे मी फोर्स नाही करणार. प्रथमेश दसरीची मम्मी बोलते सर. अच्छा, प्रथमेशची आई बोलते. नाही येणार मॅडम, तुम्हाला लोड नाही येऊ देणार. हो ना सर, आता जस्ट ऍडमिशन केलं आम्ही, 2-3 दिवसच झालेत बघा. म्हणजे जास्त दिवस नाही, 8 दिवस फार फार. काही अडचण नाही मॅडम. उलट ते एन्जॉय करतील त्या प्रोसेसला. आणि 8वी 9वी 10वीचं फाउंडेशन खूप छान बनवलंय आम्ही, त्यात ते मुलं खूप एन्जॉय करतील. ही न्यूज ऐकली ना तर मला आता खरंच पश्चाताप होतोय तिकडे. नाही, काही अडचण नाही. मी उलट सांगेल की जे एक्झिस्टिंग फाउंडेशन आहे ते चालू राहू द्या तुम्ही, आणि सोबत हे ऍडिशनल करा. बिलकुल लोड येणार नाही मॅडम विद्यार्थ्यांना. अच्छा, चालेल सर, चालेल. काय होतं 11वी-12वीत ना आम्हाला लोड द्यावा लागतो विद्यार्थ्यांना, कारण तिथे टाइम लिमिटेड आहे सगळ्या गोष्टी. पण आता फाउंडेशन मध्ये ना आमच्याकडे स्पेस आहे काम करायला, त्यामुळे आमच्याकडे थोडासा वेळ आहे. मग आम्ही ते हळूहळू सुद्धा व्यवस्थित चांगलं करून घेऊ शकतो, कमी कंटेंट देऊन सुद्धा. अच्छा, चालेल. थँक्यू. येस सर, फिजिक्सचं कोण घेणार म्हणलं तुम्ही? याला फिजिक्स फोरम म्हणून आहे सर. फिजिक्स फोरम का? हा. आणि त्याचे कॉन्टॅक्ट कसं होईल सर? तुम्हाला एक नंबर दिला बघा, सरांना विचारा, सर तुम्हाला ह्या नंबरवरती देतील बघा. इथे सुद्धा मी लिहून ठेवतो. आपल्या सुद्धा रजिस्ट्रेशनसाठी ज्यांना फाउंडेशन कंटिन्यू करायचं आहे त्यांना रजिस्ट्रेशनसाठी एक नंबर देतो मी. हा वरती सगळ्यात वरती लिहून देतोय, 7722001153. हा गणेश सरांचा नंबर आहे, C3चे. तर सर सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करतील तुम्हाला. तर यामध्ये सिलेबस कोणता घेणार हा एक प्रश्न विचारलाय ओमराजने. तर सिलेबस हा 8th 9th 10thचा प्लस त्याला ऍडव्हान्स लेवलला आपण घेऊन जाणार आहे. म्हणजे त्या वर्गासाठी ते खूप हेवी होणार नाही. आपण 11th जर तिकडे शिकवत बसलो बेटा, त्यांनी विचारलं 11th 12thचा घेणार का, नाही. 11th जर तिथे घेतलं तर काय होईल, ते मुलं जास्त ओव्हरलोड होऊन जातील. तर 8च्या सिलेबसला जेईचं नीटचं काय अंग आहे किंवा त्याचं ऍप्लिकेशन तिकडे कसं आहे तिथपर्यंत आपण घेऊन जाणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस करून घेणार आहे. MCQची सगळ्यात महत्वाची प्रॅक्टिस जी आहे ती आपण ह्या फाउंडेशन मध्ये करून घेणार आहे, जेणेकरून 11वी-12वीला गेल्यानंतर तो रेडीमेड तयार विद्यार्थी त्या 11वी-12वीला जाणार आहे. तुम्ही PC वर सुद्धा डाउनलोड करू शकता, म्हणजे ऍप डाउनलोड करण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट वेब लॉग इन करू शकता. त्याचं सुद्धा मार्गदर्शन वर जो कॉन्टॅक्ट नंबर दिलाय मी, या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला भेटेल. तुम्ही सरांना फोन करून तुमचे रजिस्ट्रेशन चालू करून द्या की सर आम्ही कंटिन्यू करणार आहेत म्हणून.
And sir, what about books? बुक्स तुम्हाला सध्या आम्ही ऍपवर अपलोड करू स्टडी मटेरियल. त्यानंतर तुम्हाला जेव्हा हार्ड कॉपी अवेलेबल होईल तेव्हा सांगितलं जाईल, तुम्हाला क्लासवर येऊन ते कलेक्ट करावे लागेल. सर हार्ड कॉपी मध्ये फक्त बुक्स मिळणार की मुलांना जे टेस्ट देणार आहे आपण एमसीक्यूज ते पण तुम्ही प्रोव्हाइड करणार? त्याच्यामध्ये सिनॉप्सिस प्लस एमसीक्यू असा दोन्हीचा कंटेंट असणार आहे. आणि हे जे डीपीपीज वगैरे हे दररोज ऑनलाईन होणार आहेत, म्हणजे 3 दिवस हप्त्यातले. अच्छा, ते जे डीपीपी जे ऑनलाईन होणार ते पण ऑफलाईन आम्हाला अवेलेबल राहतील का? नाही, ते अवेलेबल नाही राहणार, कारण त्या डीपीपीज खूप जास्त होतात मॅडम. तर ते परत परत रिअसाइन सुद्धा करता येतात आम्हाला. अच्छा, नाही म्हणजे प्रॅक्टिस साठी मुलांना आणि पुन्हा कारण प्रश्न एकदा वाचला म्हणजे तो लगेच लक्षात राहतो असं पण भाग नाही ना. तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो, परत एकदा महिन्याभराच्या सगळ्या डीपीपीज परत रिअसाइन करतो, जे ते त्यांना जसं जसं वेळ भेटेल तसं परत सोडवू शकतात. आणि आता काही दिवसात एक नवीन ऍप येत आहे आमचं, तर त्या ऍप मध्ये झालेली टेस्ट ते अनंत वेळा सोडवू शकतात. तर तसं एक ऑप्शन आम्ही आणतोय, त्याच्यामुळे त्यांना आणखी सोपं जाईल ते प्रॅक्टिससाठी. बरं, सुरू कधीपासून होत आहे सर क्लासेस? उद्यापासून 2 तारखेपासून. हो. तर उद्यापासून सगळ्यांना यायचंय, सगळ्यांनी एकदा तरी हे फाउंडेशनचे लेक्चर्स करायचे आणि मग डिसाईड करायचं. पहिले 10 लेक्चर सगळ्यांसाठी फ्री आहेत, म्हणजे डिसाईड करा आधी, वापरून पहा मग विश्वास करा, तसा प्रकार आहे. ठीक आहे सर. हा कोर्स 10th बोर्डचा आधी कम्प्लीट होईल का? ऑफकोर्स 10th विद्यार्थ्यांना तेवढं टेन्शन नाही देणार आम्ही. 10th बोर्डच्या बऱ्याच आधी तो कम्प्लीट करून देऊ आम्ही तुम्हाला, कारण 10th थोडी अंडरस्टँडिंग लेवल पण चांगली असते, तर निश्चितच त्यांना ते एन्जॉय करतील आणि सिलेबस सुद्धा वेळेवर कम्प्लीट होईल. तर नमस्कार सर, मी माधव बिराजदार बोलतो बँगलोरवरनं. सर नमस्कार. सर मी बायोकॉन बँगलोरमध्ये काम करतो. माझे 2 कलिग्स तुमच्याकडे 11वी-12वीचं क्लासेस केले आणि एक मेडिकलला गेला आणि एक इंजिनिअरिंगला सिलेक्ट गेला. तर दोघं जण कॅन्डिडेट जे विद्यार्थी आहेत, एक वेदांतूमध्ये होता आणि आकाशमध्ये होता. इन पॅरलल ते तुमचा क्लास जॉईन केले आणि त्यांनी खूप छान फीडबॅक दिला. बरोबर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्च करत होतो, पण लकीली तुमचा नंबर मी सेव्ह केल्यानंतर त्यांनी मला मेसेज केला आणि म्हणून मी तुमच्या क्लाससाठी जॉईन केलो सर. तर माझा मुलगा 10वीला आहे आणि आतापर्यंत आम्ही फाउंडेशन कोर्स वगैरे काही केलेला नाहीये. तर माझी पण इच्छा आहे की माझा मुलगा केमिस्ट्री क्लास जॉईन करावा. पण त्याच्याबरोबर जर समजा तुम्ही केमिस्ट्री सोबत बायोलॉजी आणि फिजिक्सचे पण कॉन्टॅक्ट नंबर जर शेअर केले, कारण बँगलोर मधून त्या सरांना सर्च करणं आमच्यासाठी थोडं अवघड आहे. तर तुम्ही त्यांचे पण कॉन्टॅक्ट नंबर जर शेअर केले तर आम्ही म्हणजे पूर्णपणे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिघं पण सब्जेक्ट आपण सोबत जॉईन करू शकतो. एवढं कोऑपरेशनची इच्छा आहे तुमच्याकडनं. नक्कीच सर, नक्कीच. तर एक तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप बनलेले आहेत ना सर, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण डायरेक्ट ते कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू, म्हणजे जेणेकरून तो सगळ्यांना भेटेल आणि सगळे ते त्यांना कॉल करून त्यांचे क्लासेस असतील, डेमो लेक्चर्स असतील ते अटेंड करू शकतील आणि त्यांच्या त्या फीस वगैरे किंवा त्यांचं शेड्यूल काय असेल, कशा पद्धतीने असेल त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतील. एक शेवटची सर, हे बँगलोरमध्ये आणि फीसचं स्ट्रक्चर आणि तुमचं फीसचं स्ट्रक्चर बघून मला खूपच आश्चर्याचा धक्का बसला की 5,000 रुपये कसं काय तुम्ही होऊ शकतं. हे एक आश्चर्याचं आहे. मला माहित नाही कसं मॅनेज करताय, कारण तुम्ही आकाश आणि वेदांतू यांची फी जर बघितली आणि तुमची 5,000 फी बघितली तर इट इज रिअली अप्रिशिएबल टू यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. सर फीस बद्दल मी तुम्हाला आधी सांगितलं, आता परत एकदा सांगतोय की एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे लॉन्चिंग इयर आहे. पालकांना आणि पाल्यांना सुद्धा आमच्या स्टुडंटसाठी की हे कसं शिकायचंय नेमकं केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे आम्हाला त्यांना दाखवायचं आहे. आणि ह्या मुलांना आमचा पर्पज हा फाउंडेशन वगैरे किंवा बाकी लोक जसं फाउंडेशन घेतात तसं न करता, जे फोकस्ड स्टुडंट आहेत की ज्यांना IIT-लाच जायचंय किंवा ज्यांना नीट थ्रू एम्स किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेसलाच जायचंय, हे क्लिअर आहे, अशा लोकांसाठी हे खूप जास्त युजफुल होणार आहे. आणि त्यांना डेव्हलप करण्याचं म्हणजे आम्ही पिच तयार करण्याचं काम करतोय सर. म्हणून कदाचित हे पहिलं वर्ष आहे त्याच्यामुळे पण, आणि ह्या दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे फी स्ट्रक्चर थोडंसं कमी आहे आणि आम्ही ऑनलाईन घेतोय त्याच्यामुळे सुद्धा आम्ही थोडंसं पहिल्या वर्षी कमीच ठेवलेलं आहे. धन्यवाद सर. थँक्यू फॉर युअर अप्रिशिएशन सर. सर जी एंट्रन्स एक्झाम असते ती कंटिन्युअस 3 सब्जेक्ट असतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो और फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ.
पण Yes. तुम्ही जे MCQच्या ज्या टेस्ट घेणार सर, तर बरोबर. त्या पण या तिन्ही सब्जेक्टच्या कंटिन्युअस होतील का तिघींच्या वेगवेगळ्या होतील? तर शक्यतो 8, मुलांना 9, ते 10 ला तेव्हा तेवढे लक्षात यायला पाहिजे. हा नक्कीच 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 शक्यतो 8, 9, 10 ला आता ह्या एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत त्या 11, 12 नंतर होणार आहेत, बरोबर. तर मग 11, 12च्या टोटल पिरियड मध्ये आम्ही तशी एक टेस्ट सिरीजची व्यवस्था विद्यार्थ्यांना केलेली आहे, अल्फा टेस्ट सिरीज नावाने, की जिथे ते विद्यार्थी अल्फा टेस्ट सिरीज मध्ये तीनही विषयांची एकत्र टेस्ट देऊ शकतात. ठीक आहे, तो एक वेगळं व्हेंचर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना इंडिव्हिज्युअल क्लासेस करून सुद्धा PCBची 720ची एक्झाम देता यावी हा त्याच्या मागचा मानस आहे. आणि त्याची सुद्धा फीस आम्ही कमी ठेवलीत, कारण आमचेच बरेच विद्यार्थी त्याच्यात असतात आणि ऑल ओव्हर औरंगाबाद किंवा आजूबाजूचे जे काही क्लासेस त्यांचे सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये असतात. तर त्याचा बेनिफिट विद्यार्थ्यांना एकतर चांगल्या लेवलची कॉम्पिटिशन भेटते, त्यांच्या वर्गातले सोडून बाजूचेही आणखी काही विद्यार्थी असतील दुसऱ्या क्लासेसचे ते सुद्धा तिथे कॉम्पिटिशन मध्ये असतात, अशी व्यवस्था आहे. पण 8, 9, 10 मध्ये तेवढी गरज वाटत नाहीये. पण इफ इन केस तसं काही आमचं त्या व्हेंचर मधून हे काही समजा करू शकलो आम्ही, तर निश्चितच आम्ही ते सुद्धा करू. ओके, थँक्यू सर. थँक्यू. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की बरेच जण आज मे बी त्या वेबिनारला आपल्या येऊ शकले नसतील किंवा त्यांना माहिती नसेल. जर तुम्हाला मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पटल्या असतील, त्या चांगल्या वाटल्या असतील, तर निश्चित तुम्ही बाकी लोकांना सुद्धा रिकमेंड करा. उद्यापासनं संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये आपण केमिस्ट्री फाउंडेशन चालू करतोय. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या सोबत आहेत. आणि आणखी कुणाला काही प्रश्न नसतील तर मग आपण इथे थांबायचं का? येस सर, थँक्यू. ओके. थँक्यू एव्हरीवन. सगळे या वेबिनारला आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. टीम C3 डेडिकेटेडली विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या ऑल इंडिया लेवलच्या सिलेक्शनसाठी काम करत आहे. भविष्यात असंच करत राहू. तुमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आमच्या सोबत असू द्या. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. तुमचा अमूल्य वेळ दिला सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.